सजन हमें ऐसे रंग लगाना, अंग से अंग लगाना, सजन हमें ऐसे रंग लगाना। बालम पिचकारी जो तूने मुझे मारी, तो सीधी सादी छोरी शराबी हो गई। और चीज पहन के जो तूने मारा ठुमका, तो लड्डू पड़ोसन की भाभी हो गई। बाई ग, काय ग तुम्ही ग. हे बघ आरती, मी तुला एक स्पष्ट शब्दात सांगते, आपल्याला कलावती, पिंकी आणि कोमल यांना असं भरवायचं आहे रंगानी, असं रंगानी भरवायचं आहे की यांनी जन्मात कधी अशी होळी खेळली नसेल आणि ह्या आयुष्यात कधी असा विचार नाही करणार की आपण होळी खेळली पाहिजे. असलं काहीतरी आपल्याला करायचं आहे. तर आपला हा प्लॅन साधण्यासाठी आम्ही तुला इथे मीटिंग मध्ये बोलावलेला आहे. तर आपली आजची मीटिंग आहे मिशन यांले कलर मध्ये असं घोळेसनं की ह्या होळी खेळणंच विसरल्या पाहिजे. आणि ते असा कलर लावायचा की आपण त्यांना ओळखायला नको यायला हवं की त्यांना आपण कलर लावला. आणि ते कसं लावायचं, काय लावायचं, थोडी बुद्धी चालवते का तू? तुझी चालत असेल तर बरं, नाही तर मग मी माझी चालवते. बाई 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 बाई, तसलं काही म्हणजे माझ्या मम्मीला त्यांच्या उलट जर मी असं काही काम केलं ना, म्हणजे त्यांच्यासाठी काही असं बेकार काम केलं ना, तर माझी मम्मी मला अशी उभ्याने चिराला मागे पुढे बघणार नाही. माझी आई इतकं प्रेम करते ना त्यांच्यावर, जितकं माझ्यावर नाही करत तितकं त्यांच्यावर प्रेम करते. म्हणून तिला जर माहित पडलं की हा सगळं कारणामात मी आहे, ती मला उद्याच विहिरीत नेऊन टाकते. अशी बेकार माझी माई आहे. तर मी तुम्हाला प्लॅन सांगू शकतो, तुमच्या प्लॅन मध्ये तुमचा साथ नाही ना देऊ शकत. सो सॉरी. सोड नका काय मम्मी मम्मी टम्मी टम्मी लावून दिलं. अहो तुही माय काही नाही करत ना, काही नाही करत. तुही माय प्रेमळ आहे, थोडस लढायचं पळायचं, पप्पाकडे जायचं. पप्पाची परी होते लडकिया, सो पप्पाकडे जायचं, पप्पाकडे थोडासा वेळ पडायचा. असं काही कारण मुळीच आपण माहित नाही पडू द्यायचं कोणाला. आपण सगळं चोरी चोरी चुपके चुपके करायचं. पिंकीचा डायलॉग नाही का? तर मग मी काय म्हणते, तू थोडा दिमाग लावणं, कसं करायचं, काय करायचं. नाही माय काय नाही करत हे विचारा. काही नाही करत असं नका म्हणू, काय नाही करत हे विचारा. ओके ओके, मी सरळ सरळ सांगते तुला. तू फक्त इतकं काम करजो, त्यांच्यासोबत तू म्हणजे असे प्रेमाने बोलजो. तुझा स्वभाव कसा, कधी चांगली तर कधी वाईट वागतो तू त्यांच्यासोबत. तर मी काय म्हणते, यावेळी ना तू तुझ्या आईसोबत चांगली बोल, त्यांच्यासोबत चांगली बोल. काय आहे ना, तू त्यांच्या ग्रुपमध्ये तू ऍड होऊन जा. मी तुला भांगच्या गोळ्या देते, भांगच्या. त्या भांगच्या गोळ्या आहे ना, दुधात टाकून, ताकात टाकून त्यांना तू कसं तरी पाजण्याचा प्रयत्न कर. पण असं पाज की त्या गोळ्यात तू पाजल्या असं त्यांना काही समजायला नको. म्हणून चोरी चोरी चुपके चुपके जायचं. तर जे काही खातील, जे काही पेतील, त्या इन्ग्रेडियंट सॉरी त्या पदार्थामध्ये ते सगळं मिसळून टाकायचं. म्हणजे असं एकत्र करायचं, त्याला फॅमिलियर करायचं आणि ते सगळं त्यांना द्यायचं. मग ते असे खातील पेतील, म्हणजे मग ते त्यांच्या अंगात येतील. मग असं त्यांच्या अंगात आलं का त्यांच्या अंगावर झालं का ते झोपतील. मग झोपल्या का उचललं ते का अशा गडराट नालीच्या गडराट टाकायचं. त्यांच्यावर ते गडरे टाकायचा, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कलर टाकायचे जे निघत नाही कधीच. आणि त्यांच्यावर खूप अत्याचार करायचे आणि नंतर मग त्यांना नदीत नेऊन टाकून द्यायचं. मग ते मरो का वाचो, असं काही प्लॅन केला तर जमेल का? नाही ते नदीत 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 नाही, ते नालीत टाकेपर्यंत, त्याला कलर लावेपर्यंतची गोष्ट ठीक आहे. पण तुम्ही म्हणता का त्याला घुसलून नदीत नेऊन टाकू, हे इम्पॉसिबल आहे. कारण की गावात एवढी गर्दी राहते ना, त्या दिवशी तुम्ही कुठूनही जा प्रत्येकाला दिसतेच. आणि नदीवर तर लहान लहान लेकरांचा गोंधळ राहतेच. तर असो आपण नदीत नाही नेऊन टाकू शकत. आणि इतका मी वैयक्तिकपणा म्हणजे एवढा म्याडपणा एक माणूस म्हणून नाही करू शकत कोणाला मारण्याचा. कारण की एकदम मारण्याचा दुश्मनकीपर्यंत त्यांची ना माझी दुश्मनकी नाही आहे. एवढी मी त्यांची शत्रू नाही बनत. पण ऑब्विसली मी माझी आई सुधारली पाहिजे, त्यांनी असं म्हणजे त्यांचं कधीच चांगलं नाही झालं पाहिजे, अशा कामात मी तुमचं हेल्प करू शकतो. तर तुम्ही म्हणता ते ठीक आहे, मी ते काम करते. बरं बरं, तू सांग ना मग बाई, तू सांग ना, माहिती तुझ्या दिमाग सांग काय करायचं. तुझ्या दिमाग सांग. जिथपर्यंत तुझ्या दिमाग चालते तिथपर्यंत तुझ्या दिमाग चालव. पहिला पाऊल तुया आणि दुसरं पाऊल आमचं, बस विषय संपला. मीच सांगते, तुम्ही जे सांगितलं ना ते गोष्ट बरोबर आहे. मी त्यांना माझ्या पद्धतीने भांगच्या गोळ्या देते, एक सोडून दोन देते. आणि ते कसं द्यायचं ते माझ्यावर सोडून द्या. पण त्यांच्या नंतरचं जे क्रियापद आहे, जे क्रिया आहे, ते सगळी क्रिया तुमची राहील. ऑब्विसली मी तुमच्या काहीच कामात पडणार नाही त्याच्यानंतरच्या. कारण की त्या झोपल्या राहील, त्यांच्या आई बाबाला दिसणार त्या. आणि त्यांच्या आई बाबाला दिसणार, त्यांच्या आई बाबा त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतील. पूर्ण बायका माझ्या कितीतरी मैत्रिणी आहे माझ्या आईच्या, तर सगळ्या एकामेकीच्या मध्ये मदतीला धावतात. आणि जर ह्या अशा बेहोश पडल्या किंवा दिसल्या नाही, तर त्या तुरंत अशा पाहायला येतील. म्हणून मी नाही का तुमचा त्याच्यामध्ये साथ नाही देऊ शकत. पण नक्कीच मी प्रयत्न करते की त्यांना कुठेतरी अशा सुनसान ठिकाणी पडल्या पाहिजे, जिथे लवकर लोक येत नाही, अशा ठिकाणी मी त्यांना भांगच्या गोळ्या देऊन म्हणजे त्या घरी खायन तर घरीच पडन ना गड्या. मला विचार येऊन राहिला बाप्पा काय करावं काय नाही तर.
बरं एक काम कर, जाऊ दे ना, तिघीपैकी एक जरी भेटली ना आपल्याला, एकीवरच आपण चांगले अत्याचार करून आपला बदला फिटून टाकू. जास्त कोण बोलली पिंकी, आणि पिंकी इकडे तिकडे इकडे तिकडे फिरतच राहील, कारण की ते मोठ्या माणसं इथं मोठ्या बायका इथं होडी खेळत नाही. लहान लहान लेकरं ते खेळायला यांना ते बस तवाच तिले पकडन मी, आणि तू तिले भांगची गोळी पहिलेच देजो, आणि ती एकदम झोपेपर्यंत नको देजो, थोडीफार बाहेर येऊन झोपली पाहिजे अशी देजो, आणि त्याच्यानंतर मग काय करायचं मी पाहतो, तू मग तिथून हटून जाजो. बरं बरं ठीक आहे, आता कोणी बघून घेईल मला, मी घरी जाते. तर मिशन कलरफुल होळी, आणि त्याच्यामध्ये शत्रूची होळी. तर काळा रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा, असं काहीतरी आपल्याला काम करायचं नाही का, म्हणजे आपल्या मिशनचं नाव रंग माझा वेगळा, मिशन रंग माझा वेगळा शत्रूसाठी. तर मला कोणी बघणार तर मी आता घरी चालली जाते, आणि बघू मग आता काय करायचं काय नाही तर. हो हो बिलकुल ठीक आहे. आणि मित्रांनो, तुम्ही तर म्हणतच असाल होळी होळी, सकाळपासूनचे ते व्हिडिओ, होळी आहे असं आहे तसं आहे, धुलीवंदन एक्झॅक्टली दाखवते कधी, तर धुलीवंदन एक्झॅक्टली मी उद्याला दाखवणार आहे. तर तुम्ही आजच्या पुरते हेच बघून घ्या, कसं वाटलं नाही काय थोडासा काजलचा म्याडपणा. बाय गाय. चला, देवानं एक काम तर चांगलं केलं, की ज्याचा आम्ही, जो आमचा शत्रू आहे त्याचीच मुलगी आमची मित्र आहे, आणि तिच्याच मुलीला घेऱ्यात घेऊन तिच्याच मायला मारण्याचा प्रयत्न आम्ही करू, आणि तो प्रयत्न सक्सेसफुल राहील असं आम्ही आशा करतो. अहो माय बाई प्रिया, बस ना, लय दिवसाची आली हो तू. आज तुला फुरसत भेटली वाटते माझ्या घरी यायची. एवढ्या दिवसाची ये करून राहिली ना, आली नाही आहे ना. कहू बाई, आज काम धंदे नव्हते काय माहिती तुले. मला वाटलंच काकू, मला वाटलंच तुम्ही असं म्हणाल म्हणून. ते काय आहे ना, आज सगळा स्वयंपाक सगळे कामं सासूबाईनं केले. आता का केले असेल ते तुम्ही इमॅजिन करा. महिना आला आहे ना. हो हो काकू, काय आता सणावाराच्या दिवशीच नाही का असं झालं काकू, आणि मग पूर्ण भार माझ्या सासूबाईंवर आला, आणि त्या काही त्यांच्या मुलीला काम सांगत नाही, तर ते एकट्याच टोले घेत आहे सगळे. टोले घेऊन राहिली. मी काय म्हणतो बाई, बस ना मग, बस ना माय, बस. हो हो काकू बसतो मी. काय म्हणते बाई, बाकी सगळं ठीक आहे का मग, सासू गिसू आता बरी बोलते. हो काकू बऱ्या बोलते त्या, पण त्यांचा आम्ही सांगितलं ना आज महिना आला, तर त्यांचा मूड थोडा खराब झाला. मला म्हणत होते त्या का तुली म्हणे बाई सणवार पाहूनच म्हणे हे महिन्यान फैना येते म्हणे, कशीच अपशकुनी पोरगी आहे काय, अशी अशी म्हणे बाई माझी सासू. मला तर बाई फारच खराब वाटला. मी का नाटक करत असेल का तुम्ही सांगा बरं, मला नाटक करून काय भेटणार आहे. मला तर आवडते सणवार, आणि माझी सासूबाई अशा म्हणतात, तर सांगा आता तुम्ही काय करा. माय घे व बापा, शशिकला बाई का नाही बापा, जरा शिक्काने डोक्यातून आऊटच आहे ते डोक्यातून, काय करावं ना काय नाही तर विचारशील ते बापा. हो ना, तर अव ती अशीच म्याडपणा करते ते, पहिले अशीच करे. आता काही दिवस त्याजवळ होती राहिले तर वाशी निघरे का तुले. नाही काकू, तिथं मला पण काम नाही तिला पण काम नाही, ते बसली राहीन मी बसली राहीन. हो काय, तिला तिचीच सवय पडली हो बाई, आता तिले तिचीच सवय पडली म्हणून त्यात नस करे काम करायला. अरे काकू, मला असं नस करे, इथं नको बसू, पाहिजे त्याला हात लावशील, पाहिजे तिथं नको बसू. आता तुम्ही मला सांगा, आता लहान लेकरू नाहीये म्हणून, जर लहान लेकरू घरात असलं तर आपल्या जवळ येते, आपल्या जवळ इकडे तिकडे फिरते, त्यात काही आहे का, काही तथ्य आहे का त्याच्यात, एवढं हे एकदम देव करते, काही तथ्य आहे का त्याच्यामध्ये. आणि स्वतःच्या पोरीच्या वेळेस तर बापा तिला गादी देते, मला तर साधी चटई दिली चटई, आणि उशी पण नाही दिली मला. गोटा दिला माझ्या मुनक्याखाली. मला ते चांगलंच नाही वाटलं. माझ्या आईच्या घरी असं नाहीये, स्पेशल बेड राहते माझा. या अशा कंडिशन मध्ये तर त्यांनी माझी खूप केअर घेतली पाहिजे. ते तर मला असं समजतात की बस मी तर अशी गळ्यातली कुठची आणून टाकली, आणि बस हे बदमाशच आहे, जशी खालीच झोपवते मला. मला चांगलंच नाही वाटलं. चल बाई म्हटलं, यांच्या मधात केल्यापेक्षा चालली म्हटलं मी गंगा काकूकडे बसायला. तर आली काकू तुमच्याकडे मी. अगं बाई, का बरं अशी करते ग शशिकला आजी, का गाई. बरं जाऊ दे, मी गाडी टाकून देतो तुले, तू माझ्या घरी आराम कर, काही टेन्शन नको घेऊ, माझ्या घरी आराम कर. आली आता बसू नको, आराम कर माझ्या घरी. नाही काकू, मी बसतेच आता, मी झोपलीच होती, मग काय चटईवरच झोपली, मी आराम केला खूप वेळ. आली आता झोप वगैरे मला. तर मग आता उठली तर त्यांचं नसळ चालू होतं, पाहिजो इथं हात नको लावून तिथं हात नको लावू, काय त्यांचं ते वागणं माझ्यासोबतचं, काय तो नसानेपणा, काय तो घनानेपणा. तर मला काही ते पटलं नाही. मी म्हटलं बाई चल, म्हटलं गंगा काकूकडे जातो. तर चला तुमच्याकडे निघाली मग मी म्हटलं बाई सणावाराच्या दिवशी कसं कोणाकडे जाव. मी म्हटलं बाई जाऊ दे, गंगा काकू माझ्या आई सारख्याच आहे म्हटलं, काही विचार करायला त्यांच्या घरी जायचं काही विचार नाही करायला लागत म्हटलं, तर मग तशीच तुमच्याकडे आली. हो का, आम्हाला असं माहित पडलं. तर मग आम्ही नाही काय, तू यायच्या ना आम्ही 2-3 दिवस होळी लेट केली. कसं आहे मग, तुला खेळायला भेटलं पाहिजे ना. तू सुनवाई हो, आम्ही शांताबाई सर्वेचा विचार करते, सांगितलं ना मी तुला, शांताबाई सर्वेचाच विचार करते. तर शांताबाई जवळ अशी गोष्ट केली तर शांताबाई म्हणे पिंकी खेळली त्या दिवशी आहे ना, हे पोट्ट्या खेळल्या, ह्या अशाच खेळल्या. आपली मेन जे होई आहे म्हणे, आपण म्हणे ते म्हणे हिचं सगळं बरोबर झालं म्हणजे शशिकलाबाईच्या सुनीचं, तेव्हा सगळे मिळून आपण होळी खेळू म्हणे, असं शांताबाईचं म्हणणं पडलं. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी होळी कॅन्सल केली, आणि सांगितलं का आम्हाला बरं नाही आमचं आम्ही बायना टाकून दिला, आणि तू याच्यानं मग आम्ही उद्या होळी खेळू आता.
अगं बाई काकू, हो का? माझ्यासाठी? बघा बरं, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही आहे बाप्पा. माझ्यासाठी जर इतकंच म्हणजे इतकं चांगलं मन जर माझ्यासाठी कोणाचं असेल ना, तर मी तर त्याचं काहीही करायला तयार आहे. माझं मन इतकं हळवं आहे, इतकं हळवं आहे, जो माझ्यासाठी मी त्याच्यासाठी कधी पण. हो गं बाई, तुझ्याचसाठी. तुझ्यासाठी नाहीतर कोणासाठी? आणि काकू तुम्हाला सांगू का? माझी नणंदबाई अशी चांगली बोलते. तुम्ही म्हणता तिचं लग्न करून देतो, पण मला ते नाही का तिच्यावर डाऊटच येते मला. ते सकाळ नुसतं सात्रीत, हॅलो, हां, बोल काय करताय? जेवला काय? अन कुठे गेलता? अन कसा हाय? अन तब्येत कशी आहे? अशी राम बोलते. आपण त्या पलंगापाशी बसलो का सारंच ऐकायला येते. तिला असं वाटतंय का कोणाला माहित नाही पडत? हां, आता भाऊ लक्ष देत नाही. माय तर मायच आहे देवा. मायलेलं ऐकवायला जात असेल तर माय दुर्लक्ष करते. मायची लय आवडीची आणि लय प्रेमाची अन लय लाडाची आहे ते. आणि त्याच्या जागी जर मी असती तर पुऱ्या गावात माझ्या नावाचा बोबाटा केला असता. लागन तर कायच्यात काहीच नाही. आणि बरं जाऊ द्या, आपण काही लक्ष देत नाही. पण तुमच्या कानावर मी एक गोष्ट सांगून राहिली का बा तिने विचार जा. कसं आहे मग आपल्याच्यानं दुसऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे काकू, असं माझ्या म्हणणं होय. तुम्ही तर तिचं चांगलं करायला निघाल्यास, पण ते पोरगी कशी आहे हे पाहा ना पहिले. ती सुधारली ही गोष्ट बरोबर आहे, पण तिचे चायत हे आहे तेच चाय आहे तिचे. आता माय बाई हो का व? ते पोट्टी तर म्हणे बाई आम्हाला बिंदास्त लग्न करून द्या म्हणे, मी अशी सुधारली म्हणे आता. अरे डबल चाय पकडला की आज पकडला का गड्या तिनं? आता काय करावं बाई आपण? आता शशिकला बैले चांगले कान कान खोलून विचारतो ना मी. आता आणून राहिली म्हणतो सोयरा. त्या पोरीला समजून सांग म्हणतो, काही असं तर पहिले सांगून दे म्हणतो. नाही तर आम्ही सर आणत नाही म्हणतो. उद्या चालून आम्हाला बोलणे झाला पाहिजे. कशी पोरगी दिली? चालू पोरगी आहे. असं झालं आणि तसं झालं. तुम्हीच जबरदस्ती केली. कसं आहे बाई? ज्याचं करावं भलं आणि तोच म्हणते मग आपलं खरं. असं होत असते ते. म्हणून बापा पहिलेच आपल्या आबीत राहिलेलं बरं नाही का हो प्रिया बाई? हो काकू, बरोबर आहे तुमचं. आणि काकू मी असं सांगितलं म्हणून तुम्ही त्यांना सांगजा वगैरे नका. म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही इतकं सगळं करता बा, तर मी प्रेमाखातीर तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही तर मला काही करावं नाही लागत, तर मी असं कोणाला सांगितली नव्हती. तर प्लीज काकू सांगजा नका कोणाला. नाही हो बाई, मी काय सांगतो माहिती नाही सांगत मी. आणि शशिकला बाई बिचारी भल्ली नसन आहे का नाही, नसन 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 पोरीला नसनस नाही करत ते सुनीले भल्ली नसनस करते. काय कारण आहे देवान काय तर जेव्हापर्यंत तिच्या पोरीचं लग्न नाही होत, जेव्हापर्यंत तिच्या पोरीचं जसं रामकथा ऐकायला नाही येत, तेव्हापर्यंत ते काही सुधरत नाही. जाऊ दे, आपल्याला काही करायला लागत बापा त्याचं वाला. आपण आपल्या परीनं बोलवायचं आणि आपल्याला जर चांगलं वाटलं तर करायचं. आणि त्या पोरी पोट्टीले आम्ही एकदा विचारून घेतो तुला काही बाहेर आहे का बा, असं तर सांगून दे. लग्न झाल्यावर बोल, मला काही पाहिजे नाही, पहिलेच सांगून दे नाही का बाई प्रिया? हो काकू, बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. बरं बस मग मी नाश्ता करतो आणि चहा पाणी देतो तुले. बस हो काकू करा, मला खूपच भूक लागली. म्हणजे तोंडानच मागते मी. माझ्या सासूबाईचा स्वयंपाक व्हायचा, त्यांना कसं म्हणावं? आता माय असती तर आपण मायले करणं वाई करणं वाई करणं वाई करतो, पण सासूच्या जातीला कसं म्हणा. तर काकू हक्कानं तुमच्या घरी आली, मला खूप भूक लागली, करा काहीतरी. सांगून नाही राहिली माय प्रिया. बरं बातच करतो मी. बस हो हो काकू हो. का बाई, वहिनी कुठे गेल्या? दिसून राहिल्या बाई वहिनी कुठे गेल्या आणि काय गेल्या तर बापा. पुरं घर शोधलं मी ना, इथं बसल्या होत्या. कुठे गेल्या वहिनी? काय माहित बाई, नाटक्यावनाची कुठे गेली आणि काय गेली तर. साऱ्या दुनियाभराचे नाटकच करतायत तिले. होळीचा सण पाहिला आणि मला जमत नाही महिन्याला महिन्याला करत चालली गेली. कुठे गेली आणि काय गेली तर इथंच तर बसली होती. कुटण्यावनाची गेली आणि कुटणपणा करायला कुठेतरी. सुदी आहे का होती? साऱ्या लोकांच्या नजरेत आपल्याला खाली पाडून दिलं आणि ती उच्च होऊन गेली. अमाय नाही हो, माय आई काही बोलत काय हो बापा. गेली असं कोणतं काम पडलं तर तशी तू नसनसच तर करता व. नसनस कराले घरातल्या घरात मलाच नसनस करते तू. जमत नसलं म्हणजे याला हात नको लावून त्याला हात नको लावू. आणि बाशिंदा जाऊ दे आता तिकडे. कुठे गेल्या आणि काय गेल्या वहिनी तर नाही फालतूच्या फालतू बोलत नको जात आई. तुला मी लय वेळा सांगतो, अहो मी गेल्यावर तुला तिच्याच हाताखाली राही नाही ना. तिच्याच हाताखाली तुले पुरा ते संसार पुरं ते जीवन काढायचं जेवढं उरलाय तेवढं. आणि तू तिलेच जर अशी वास करशील तर म्हातारपणी काय ते तुझे करण काय? अशीच वास करण ते जुने पूर्ण उखरून काढन. मग म्हातारपणी तू येवालं तू जर अशी विचार करून बोलत जाय, विचार करून बोलाले. हे तर मायला काढलं मला लोक सांगू माय हात जिंदाबाद आहे तो, तेव्हापर्यंत मला कोणाची गरज नाहीये. हो हात जिंदाबाद आहे, हात पैर जेव्हापर्यंत सलामत आहे बाई तेव्हापर्यंत मला कोणाची गरज नाही आहे. म्हटलं काय गोष्ट करतं माय आई, हात पैर सलामत आहे ना असं तसं. अहो किती दिवस करशील माय, किती दिवस करशील? 2-3 वर्षांनी तू अशी लुलीपुली होऊन जाशील व. त्या ऐकून बकेट नाही धरणं पाण्याची. गिल्लास पाण्याचं धरणं नाही वयन. काही सांगता येते का माणसाची काही सांगता येते काय? अहो इथंच भोगा लागते. कधी आपले कर्म आपल्या समोर येऊन सांगता नाही येत, म्हणून सांगून राहिली. जेवढे ते दिवस उरले आहे ना तेवढे चांगल्या दिवसात गमाव. हे असं तू मी केल्यानं होत नाही. मोठी आली मला सांगाल तू. पाहिजो नवऱ्याच्या घरी चांगला दिदार पाडजो. इथं दिदार पाडून राहिली माझ्या समोर. तर मोठी तिच्याकडून भाग घेतो तू, भाग घ्याले. मायची काहीच काळजी नाही आहे तुले. मायची काळजी असाले नुसतं तिकून असं नाही म्हणत काही येणं नाही केलं तर माझ्याजवळ येऊन जाजो म्हणून. अशी नाही म्हणत तू.
कायले म्हणू तशी माय नवीन नवीन संसार राहिले, माय लेकरं राहिले, माया नवरा राहिला, माया सासू सासरा तुलेच घेऊन बसू मी. आता मला भाऊ आहे ना, नसता भाऊ तर घेतलं असतं तुले. माय भाऊ साजरा आहे ना, दारू पेते का तुले वागत नाही अशातली काही गोष्ट आहे काय? सर्व गोष्टी बरोबर असल्यावर मग कायले बाई चाल चबर चबर करू नको, चबर चबर करायले त्यात काहीच ढंग नाही. इथं म्हटलं तर ठीक आहे तू ना, आता याच्या बाद मध्ये बाहेर म्हणजो नको नाटकं केले, नाटकी आहे असं आहे तसं आहे, दादा समोर तर पहिले नको म्हणजो. सांगून राहिली मी तुले, जरासं तोंड आवर्तीने घेत जाय, ऐकत जाय जराशा गोष्टी ऐकत झाले. हो अन जाय व तिकडे जाय बरं. नाही म्हणत मी, काहीच नाही म्हणत, मी काहीच नाही म्हणत. आता मी घरात बोलतच नाही ना व, मी घरात बोलतच नाही. तुलाही जड आहे, त्या भावालाही जड आहे, त्या पोट्टीलाही जड आहे. ते सून आहे ना, सून ती एवढी आहे व माय, तिनं सरेच्या नजरेत मला खराब करून टाकलं आणि ती सोन्यावानी वरती चढली मस्त. काय म्हैस आहे बापा रणडुकरीन, काही ढंग नाही हो बापा. तू यात आई काहीच ढंग नाही आहे. तू माझ्या घरी येशील ना, तू माझ्या नवऱ्याला अशीच म्हणशील असाच आहे तो, ती सासूच तशी आहे, तो तसाच आहे, म्हणून मला वागवणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून सांगून राहिली स्वभाव बदलव बाई, स्वभाव बदलवशील तर टिकशील, नाही तर मग तू टिकशील नाही. सांगून राहिली. सांग बाई काय करावं आता, नाही काय करावं. इकून जाव तर आड आणि तिकून जाव तर विहीर, मला काही समजायला येत नाही. बरं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. नमस्कार.